शीतकालीन सत्र के दूसरे दिन कांग्रेस पार्टी से पूर्व विधायक अभिजीत वंजारी ने शिक्षकों के समर्थन में सरकार के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ दिया है। उनका आरोप है कि राज्य सरकार शिक्षकों को प्रशासनिक स्तर पर प्रताड़ित कर रही है। कभी 12 महीने अनिवार्य ड्यूटी तो कभी गैर शैक्षणिक कार्यों का अतिरिक्त बोझ और अब पेमेंट रोकने जैसी कार्रवाइयों से उनकी रोजमर्रा की जिंदगी प्रभावित हो रही है। प्राथमिक शिक्षण समिती शिक्षक समितीच्या वतीनं आज या ठिकाणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोठा विशाल मोर्चा सर्व शिक्षक बंधूंनी काढलेला आहे। याचं कारण असं की मागच्या काळामध्ये शासनाने जो दुर्दैवी निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक जे ऑलरेडी नियुक्त झालेले आहेत त्यांनाही आता नव्यानं टीईटी परीक्षा देण्याचा निर्णय तो घेतलेला आहे। याच्यामध्ये राज्य शासनाने कारण सांगितलेलं आहे की एनसीईआरटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकारने तो निर्णय घेतलेला असल्यामुळे सर्व राज्याला तो लागू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं। परंतु या बाबतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की एनसीईआरटीने जरी तशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी आखलं असेल तरी पण नव्यानं जे नियुक्त होणारे शिक्षक आहेत त्यांना तशा पद्धतीच्या टीईटी परीक्षेची अट जर लावली तर आपण समजू शकतो। परंतु सगळं काही होऊन गेलं, लग्न होऊन गेले, मुलंबाळ होऊन गेले आणि आता परत म्हणतात की बा लग्नाकरता हा पात्र होता का, अशा पद्धतीचा तो जी आर आहे। आणि म्हणून हा जी आर अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीचा आहे। याच्यामध्ये देशातल्या अनेक राज्यातल्या काही संघटना या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेलेल्या आहेत। आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये या सर्व समितीच्या वतीनं आम्ही स्वतः वकील केला आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे। आता रिव्ह्यू पिटिशनची हिअरिंग जेव्हा केव्हा होईल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर विचार करावा, पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी तर आहेच। पण मला असं वाटतं की राज्य शासनाची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून राज्य शासनानं नव्यानं जे काही नियुक्त होणार आहे याच्यानंतर त्यांना तो नियम लागू करावा। ऑलरेडी 2013 पासून किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये जे नियुक्त झालेले शिक्षक आहे आणि तेव्हा आपल्या राज्य शासनाच्या त्यांच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये कुठलीही अट नव्हती, ती अट आता पुन्हा नव्यानं टाकू नये अशी आमची विनंती आहे। सभागृहामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भांडण करणार आहोत, या ठिकाणी सुद्धा आंदोलनासोबत आम्ही आहोत आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही तोपर्यंत शिक्षकांच्या या भूमिकेच्या सोबत आम्ही सर्व आमदार आहोत। नाही, राज्यातल्या जे काही उच्च व तंत्र शिक्षण विभागातल्या आणि शालेय शिक्षण विभागातल्या शिक्षकांना त्रास देणं हाच वित्त विभागाचा आणि काही मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा तेवढाच उपयोग आहे, तेवढाच एक उपक्रम आहे। सातत्याने त्रास देतात, म्हणजे शिक्षकांच्या राऊंड दी क्लॉक 12 महिने ड्युट्या लावणं, ज्या निवडणुका देशातल्या आल्या त्या सर्व निवडणुकीमध्ये ड्युटी लावणं, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांच्या ड्युटी यांनी लावल्या आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं यांचं वेतन कसं थांबवता येईल किंवा यांचं अनुदान कसं रोखता येईल याचाच प्रयत्न अशा पद्धतीच्या निर्णयाच्या माध्यमातून करतात। त्याच्यामुळे ही पद्धत चुकीची आहे, यांना ही अनुदानित व्यवस्था खतम करायची आहे अशा पद्धतीचा हा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं आंदोलन करू, सभागृहामध्ये सुद्धा, सभागृहाच्या बाहेर सुद्धा। कारण न्यूज के लिए सचिन चढ़ापे की रिपोर्ट।